प्रत्येक घरातील अन्नदेला माझा नमस्कार। आज आपण करणार आहे वांग्याचे कुरकुरीत काप। त्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचे आणि कमी बी असलेले भरताचे वांगे घेतलेले आहे। काप करताना खूप जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, असे साधारण 1 सेंटीमीटर आकाराचे आपण काप करून घेणार आहे। हे कापल्यानंतर खूप लवकर काळे पडायला सुरुवात होते, त्यामुळे आपण जास्त वेळ न घालवता फटाफट पुढच्या रेसिपीला सुरुवात करणार आहे। आता इथे सर्व वांगे कापून रेडी आहेत। आता एका बाउलमध्ये 3 चमचे बेसन पीठ घेतले व त्यामध्ये हळद पावडर, लाल मिरची पावडर, थोडीशी धने पावडर व मीठ असे सर्व घालून पाणी घालून ते एकजीव करून घेतले। हे मिश्रण खूप पातळ करायचे नाही, नाहीतर वांगे बुडवल्यानंतर त्याला व्यवस्थित कोटिंग तयार होणार नाही। एका ताटामध्ये रवा घेतला, त्यामध्ये चटपट मसाला व थोडेसे मीठ मिक्स करून घेतले, त्यामुळे आपल्या वांग्याच्या कोटिंगलाही छान चव येते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात तिखट बनवू शकता। या रव्यामध्ये तुम्ही तांदळाचे पीठ ॲड करू शकता। आता तयार केलेल्या पिठामध्ये अशा पद्धतीने आपण वांग्याचे काप डीप करून घेणार। हे बघा, वांग्याला खूप छान पद्धतीने पिठाचे कोटिंग झाले आहे। आता सर्व बाजूने रवा लागेल अशा पद्धतीने वांग्याचे काप रव्यामध्ये घोळवून घेणार। खूप हलक्या हाताने चमच्याने किंवा फोर्कच्या सहाय्याने आपण काप उचलून तेलामध्ये तळण्यासाठी सोडणार। इथे आपण डीप फ्राय न करता फक्त शालो फ्राय करून घेणार आहे। हे कढईचा वापर न करता फ्राय पॅनवर एका वेळी आपण 3-4 काप टाकूनही शालो फ्राय करू शकतो। इथे दोन्ही बाजूने उलटून पुलटून आपण ब्राऊन रंगावर छान असे तळून घेणार आहे। बघा, हे तळून अगदी मस्त तयार झाले आहे। त्याच पद्धतीने बाकीचे कापही तळून घेतले। ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये लवकरच कळवा। आणि माझ्या अन्नदा पाककृती या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। सर्व काप बनवून रेडी झाले आहेत। आता हे काप आपण वरण भातासोबत किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो।